द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडी पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कारण आपण 98 नंबरच्या ओवीपर्यंत आलो होतो. 5व्या अध्यायातील जी ही लोकांची नी आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडले निदुसुरे लौकिक हे. हा लौकिकचा विचार जो आहे तो लौकिकाचा विचार फक्त व्यवहार करण्यापुरताच ते करतात. याच्या पलीकडे जाऊन काय विचार करत नाहीत. लोकांमध्ये रमणं किंवा लोकांना खुश करायचा प्रयत्न करणं असलं काहीही ते करत नाहीत. पण लोक त्यांच्या कामावर खुश असतात. म्हणजे ते गर्दीच्या काय म्हणतात ते गर्दीतून चालत नाहीत किंवा गर्दी त्यांच्या मागून जाते असं एक वर्णन विवेकानंदांच्या पुस्तकामध्ये वाक्यात आलेलं आहे. हे तत्ववेत्ते पुरुष असतात ना, फार मजेत असतात एकदम. हे यज्ञात्वा काय ते शब्द नारद भक्तिसूत्रामध्ये वापरलेले आहेत. स्तब्धो भवती मत्तो भवती आत्मा रामो भवती वर्णन केले नारद भक्तिसूत्रामध्ये. त्यांचं कसे असतात, स्तब्धो मस्त झाले, मस्त असतात अगदी. म्हणजे कुठल्या जगाची कधी फिकीर करत नाहीत, शरीराची त्यांच्या फिकीर नसते. त्यांचा स्वतःचा प्रपंच तरी त्यांनी अगोदरच आत बुडप करून टाकलेला असतो. जगाच्या प्रपंचाचा विचार करतात म्हणून ते लौकिकात वावरतात असा विचार आहे. जी ही लोकांची आधारे लोकरूढीला अनुसरण करतात ते देहनिर्वाही लौकिक व्यवहार करतात, परंतु सामान्य लोकात असलेले ब्रह्मविषयक अज्ञान मात्र त्यांनी टाकून दिलेलं असतं. अज्ञान मात्र जवळ घेत नाहीत, आसक्ती जवळ घेत नाहीत. काल आपण विचार केला होता की संसार जिंकतात म्हणजे एक ओवी घेतली होती माऊलींची तुकोबांची, मरण माझे मरून गेले मज केले अमर, असा विचार आपण केलेला होता की संतांनी न लढता संसार जिंकला आणि आपण मात्र त्याच्याशी झोंबी देऊन सुद्धा आपण हरलेलो आहोत. आपण जखमी होऊन बाहेर पडतो. मृत्यूच्या समयी आपण जखमी असतोय बरं काय. म्हणजे माझं हे राहिलं ते राहिलं ह्या जखमा आहेत. आपण जर विचार केला तर लक्षात येईल. आपण म्हणतोय माझं असं व्हायला पाहिजे होतं, माझं तसंच व्हायला पाहिजे होतं, मला आता लवकर एवढ्या जायचं नव्हतं, असं कसं मधीच काहीतरी झालंय माझं. ह्या जखमा घेऊन आपण मरतो बरं काय. आणि हे संत जे असतात ना, मरणाला मारून टाकतात अगोदरच आणि मग नंतर मग पाहिजे त्यावेळी मरतात. पाहिजे त्यावेळी येतात आणि पाहिजे त्यावेळी जातात. आम्हाला कोण विचारतच नाही कधी यायचं आणि कधी जायचं. ते त्यांच्या मनावर ठरत असतं. जे ठरलेली प्रकृतीची रचना आहे त्यावरती. म्हणून म्हणतात तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होऊन किंकर विठोबाचे, तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही खऱ्या अर्थानं संसार जिंकलेला आहे. ओवीमध्ये इहेव तर्जिता सर्गो असा शब्द आहे. माऊलींनी फार विस्तार केलेला नाही बरं काय त्या शब्दाचा. ज्यांनी या वर्तमान आयुष्यामध्ये संसार जिंकलेला आहे त्याच्या अर्थानं ही ओवी वापरलेली आहे. पण संसार जिंकणे या अर्थानं नाही, लौकिक जिंकलेलं आहे त्याने. जी लोकेशना ज्याला आपण म्हणतो ती लोकेशना कीर्तीची हाव त्यांनी संपवून टाकलेली आहे. जगामध्ये वावरतो पण जगावेगळ्या गोष्टी सांगतो. ज्याच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू असं समर्थ ज्यांना बोलतात. ते अगदी साधे, वेश कसा अगदी साधा भोळा असतो पण अंतरी नाना कळा असाने वर्णन दासबोध करतं त्यांचं. फार वेगळी माणसं असतात ती. पण या जन्मात संसार जिंकणं यालाच फार महत्त्व आहे. याची देही याची डोळा भोगीने मुक्तीचा सोहळा अशी संतांची वचनं आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून आले, वेगवेगळ्या जातीत जन्मले, पण क्रिया मात्र कशा आहेत आत्मविद पुरुषांच्या. सज्जन कसाई घ्या, गोरा कुंभार घ्या, नरहरी सोनार घ्या, चोकोबा घ्या, जाती किती त्यांच्या वेगवेगळ्या आहेत बघा. एवढ्या खालच्या समाजातून जातीतून आले होते तुकोबा. हे सगळे संतांची जर मांदियाळी आपण पाहिली तर असा विचार येतो की यांनी वेगवेगळ्या व्यवसाय वेगवेगळे केले. म्हणजे करताना वेगवेगळे. जसा नट एखादी भूमिका करतो ना नाटकामध्ये सिनेमामध्ये, तशा भूमिका ते वठवलेत. माऊलींची एक फार सुंदर ओवी त्या अर्थाची आहे बघा. तैसे बहु रुपयाची राहो राणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोक संपादनी तैशीची करते.
लोकसंपादनी म्हणजे लोकसंग्रह एक शब्द वापरला आहे भगवद्गीतेनं. लोकसंग्रह शब्दाचा अर्थ आहे, भगवंत सुद्धा म्हणतात मला माझ्या आयुष्यामध्ये काम करण्याची काही गरज नाही तरी मी करतो. मग तुला करणं किती गरजेचं आहे बघ, अर्जुनाला सांगतात ते. मी काम टाकलेलं नाही, मग तू का काम टाकतोस? तर त्यासाठी लोकसंग्रहासाठी काम करणं हे एक संतांच्या चरित्राची एक वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य आहे. आणि लोकसंग्रह म्हणजे लोक जमवणे नव्हे, किंवा काय आपण म्हणतो ते शक्ती प्रदर्शन करणं नव्हे. काही ना शक्ती प्रदर्शनाची सवय असते की असं माझ्या पाठीमागे किती लोक आहेत हे समजा म्हणून त्यांना पैसे देऊन सुद्धा आणली जातात. अलीकडली उदाहरणं आपण बघतो आणि सगळीकडे उदाहरणं आहेत. फक्त राजकारण्यांना दोष देऊ नये बरं काय, हे राजकारणी लोक या भोंदू बाबांच्याकडूनच शिकलेत, ते दुसरीकडून कुठलं शिकलेले नाही आहे. त्यामुळं ते तसे करतात, त्यांच्याकडून ते शिकलेले आहेत. त्यांना कशाला दोष द्यायचा की शक्ती प्रदर्शन करतात म्हणून. यातले बरेच जण आहेत आपले फोटो आपले ते डिजिटल सगळीकडे झळकण्याचं काम करतात आणि लोकांना आपली स्तुती करण्यासाठी 10-20 माणसंच नेमलेली असतात. त्याला असला लौकिक नव्हे बरं काय, असला लोकसंग्रह नव्हे. लोकसंग्रह म्हणजे लोकांना आपल्या आचरणातून बरोबर मार्गदर्शन करणं, आपल्या तत्वज्ञानातून त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्या तत्वज्ञानासाठी मार्गदर्शनासाठी जिवंत राहिलं, याला लोकसंग्रह म्हटलेला. तेवढ्यासाठी ते तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ही भाषा जी आहे ना ती संतांना बरी आहे. संत म्हणतात माझं काही गरज नाही म्हणून लौकिकाचा व्यवहार त्यांनी म्हणून तैसी बहुरूपियाची रावो राणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणे. त्यांच्या मनामध्ये बहुरूपी असतात ना, ती बायकाची भूमिका करतात, पुरुषाची भूमिका करतात, पण मनात मात्र स्त्री पुरुष अशी भावना असते का? नाही. तसे ते बाबा होतील, आजोबा होतील, आणखीन कोण होतील, कुठल्या तरी पदावर राहतील, परंतु त्या पदाचं जे लागणं आहे आतमध्ये ते मात्र लावून घेत नाही, त्यापासून निर्लिप्त असतात. हे असणं फार अवघड असते बरं काय. म्हणून इथं वर्ण लोकसंपादनी तैशीची करती माऊली बोलतात. लोकासंपादनासाठी म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तसंच करतात. म्हणून या जन्मातच संसार जिंकावा, पुढच्या जन्माचा विचार करू नये असा हा श्लोक सांगतो. माऊली पण असाच म्हणतात की लौकिकात राहावं, पण लौकिकापेक्षा वेगळी दृष्टी आपली आतमध्ये असली पाहिजे. त्याला अंतर्दृष्टी असते, बाह्यदृष्टी कशी असो, पण बाह्यदृष्टीपेक्षा अंतर्दृष्टी जी असते ती अंतर्मुखता फार महत्त्वाची इथं सांगितलेली आहे. त्यामुळे या जन्मामध्ये संसार जिंकला पाहिजे. उपजे ते नासे नासिले पुनरपी दिशे, माऊलींची एक उवी आहे. त्या उवीवर परमपूज्य काका म्हणतात की उपजे ते नाशे बरोबर आहे, उपजलं की त्याचा नाश होतो, पण पुनरपी दिशे आपल्याला लागू करून घ्यायचं नाही. काय बोलतात परमपूज्य काका? पुनरपी दिशे म्हणजे पुन्हा जन्माला यायचं असं म्हणायचं नाही, मी परत जन्माला येणार नाही असं बोलता आलं पाहिजे. आणि तेवढं धाडस असायला पाहिजे. आपल्याकडे धाडस नसतं आणि आपण व्यवस्था सगळी पुढच्या जन्माची अगोदरच करून ठेवत असतो आणि पुढच्या जन्माला येण्याचा व्यवस्था सगळी झालेली असते. म्हणून नाशिले पुनरपी दिसे असं होऊ नये. परमपूज्य काकांच्या तत्वज्ञानाप्रमाणे ती सांगतात की ती ओवी एक प्रसिद्ध आहे ना, उपजे ते नासे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. ही प्रकृतीचं घटिका यंत्र सांगितलेलं आहे. ईश्वराची व्यवस्था सांगतात की उपजलेलं असतं त्यांना नाश पावतो, नाश पावलेलं असतं ते परत उगवतं. आपण म्हणतो फुलं झडलीत किंवा सगळ्या पाकळ्या खाली पडल्या, पण त्यांचं बी मात्र आत असतं शिल्लक. बीज आहे झाड सम आहे आणि झाड त्यानं काय होतं, ऐशीनी कल्पकोटी जाय परी बीज न काय म्हणतात त्याला, ते ओळी पूर्ण आठवत नाही मला. बीज हे होतं, बीजातून झाड होतं, झाडातून परत बीज होतंय, बीज परत मातीत जातंय, मातीतून परत झाड होतंय. असंच चाललाय संसार सगळा. हा संसार केव्हा होईल? ही जी बीज भाव अजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, ही संतांची उक्ती लक्षात ठेवली पाहिजे. ते बीज भाजावंच लागतं आणि भाजतं कशामुळं? ज्ञानामुळं. ज्ञानाच्या प्रत्यर्थ केलेल्या साधनेमुळं ते जळतं किंवा सद्गुरूंच्या उपदेशाचं काटेकोर पालन केल्यामुळं ते जळून जातं आणि त्यावेळी मग पुन्हा जन्माला येणं, पुनरपी जननम पुनरपी मरणम असा जो श्लोक आचार्य वापरतात तो त्याच अर्थानं. म्हणून इथं म्हणतात की जगात राहतात पण लौकिक विचारात घेत नाहीत, ते लौकिकाचं लागून घेत नाहीत. मी अमुक आहे तमुक आहे ऐसा. तुकाराम महाराजांचा अभंग फार आहे, वेगळा आहे. कारण लोकांचं जर सगळं विचारात आपण घ्यायला लागलो तर लोक काय वाटेल ते म्हणतात. फार प्रसिद्ध अभंग आहे, जरासा वरवर आहे, आपण बघूया. 136 नंबरचा गाथेमधला अभंग आहे. आपण गाथा उघडावी खंदारकर महाराजांची आणि त्या गाथेमधला त्याचा अर्थ व्यवस्थित पाहावा. 136 नंबरचा अभंग आहे.
ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. मला लौकिक राखता येत नाही भगवंता म्हणतात. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळशी पोटपोषा. संसार टाकला की म्हणतात आळशीच कुठला आहे. संसार करायला लागलो की म्हणतात नुसता पोट भरायचा उद्योग करायला लागलाय. आचार करती म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. काहीतरी आचरण करायला लागलो, व्रत वैकल्य करायला लागलो, काय पसारा मांडून ठेवलाय असे लोक म्हणतात. नाही काय करायला लागलो तर लोक निंदा करायला चालू करतात. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. जरासं जास्त बोलावं म्हटलं तर लोक सगळे जगातले म्हणतात कुठला बडबडाच आहे. न बोलता सकळ म्हणती गरवी, आणि नाही बोललं तर गर्विष्ठ आहे म्हणतात. कसा विचार आहे बघा लोकांचा. लोकांच्या नादाला का लागायचं नाही यासाठी अभंग चांगला आहे. तैसा लोक तैसा ओक धरिता धरवेना, ही ओळ त्यातली महत्वाची आहे. ओक म्हणजे उलटी. लोक तैसा ओक धरिता धरविना, म्हणजे उलटी जशी आपण हातात धरू शकत नाही, किळसवाणी असते, तसं लोक तैसा ओक धरिता धरविना अभक्त जिरेना संत संग. जे अभक्त असतात त्यांना संतांचं तत्वज्ञान पचत नाही. तुका म्हणे आता ऐकावे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. हा लौकिक सोडलासा तरच तुम्हाला भक्ती जमेल. नाही तर लौकिकाच्या विचारावर जर मी माझी भक्ती करायला लागलो, लौकिक शब्दाचा अर्थ आहे लोकांच्या मतावर. बायकोला आवडत नाही माझा परमार्थ, मग बायकोचा विचार तोच करीत बसूया काय आपण. तिला आवडत नाही, तिचं कुशाला मन दुखवायचं असं म्हणून जर मी काहीच केलं नाही तर पारमार्थिक गोष्ट. माझ्या मुलांना नातवंडांना सकाळचे दिवसाचं टाळ वाजवत बसलेलो, हरिपाठ म्हणलेलं आवडत नाही. मग आवडत नाही म्हणून त्यांच्या नादात राहून ते बंद करावं का काय? नाही. तर आहे तसं चालू. हा कटकट आहे ओकटे. माऊली वर्णन करतात संसाराचं. 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. हा कटकट आहे ओकटे, मृत्यूलोकीची उपराटे. अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी जडजोडोनी वहिला निग. ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निजराम माझे. माऊली बोलतात इथं कटकट जाय नुसती. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या शेजेवरती सुखाची झोप लागेल काय तुला? लोक सगळे असेच आहेत. त्यामुळं माऊली तर तुकोबा म्हणतात हे काय म्हणतात की ढेकणानं भरलेला खॉट म्हणजे हा प्रपंच आहे, आणि त्यामध्ये जर शांत झोपतो असं जर म्हणत असेल तर मूर्खत्व वचना युप आहे. काय म्हणतात त्याला मूर्ख म्हणायला पाहिजे की ढेकणानं भरलेला खॉट म्हणजे प्रपंच आहे, त्याच्यावर झोपतो आणि म्हणे मी रात्रभर शांत झोपणार आहे. शक्य आहे काय हो? असा लोकांचा ससेमेरा सतत आपल्या भोवती असणार आहे. कुठंतरी काहीतरी करावं गेलं तर कोणतरी येत असतं, डिस्टर्ब होत असतो, आपल्याला काहीतरी म्हणत असतंय, मग त्यातनं आपलं राहत असतंय. म्हणून साधना गुपचूप करावी, कुणाला न दिसता करून टाकावी, म्हणजे दिवसभर त्यांच्याबरोबर वावरायला बरं. ही तसेच करतात, लौकिकात राहतात, लौकिकासारखं राहतात, पण आतला त्यांचा अंतर्निष्ठा जी आहे ती मोडत नाही. ती अंतर्निष्ठा तशी सांभाळून ठेवतात. म्हणून म्हणतात तुका म्हणे आता ऐकावे वचन. तुम्ही आत्ता माझं ऐका म्हणतात तुकाराम महाराज. आम्हा सर्वांना सांगायला लागला तेजोनिया जन भक्ती करा. लोकांचा विचार बाजूला ठेवा, लोक काय म्हणतात याचा विचार बाजूला ठेवा, लौकिकातून बाहेर पडा आणि भगवंताच्या नादाला लागा. लोक रुसतात, त्याच्यापेक्षा भगवंत रुसू नये याची खबरदारी घेतली पाहिजे आपण. संतांना राग येता कामा नये, संतांचा ग्रंथ वाचताना लाज वाटता कामा नये, अशी माझी करणी असायला पाहिजे. ज्यावेळी मी श्रीगुरूंच्या पुढ्यात जातो त्यावेळी मला आनंदानं त्यांना कडकडून मिठी मारावी असं वाटलं पाहिजे. नाहीतर असं वाटू नये मी त्या लायकीचा नाही, मी कसा जाऊ त्यांच्या पुढं असं वाटता कामा नये. एवढं असलं पाहिजे आपलं ना. तसं तर आपल्यालाच लाज वाटता कामा नये असं काम करावं. अशा संतांच्या ज्या लौकिकातून बाहेर पडलेल्या आहेत, जी लोकांची आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडले निदसुरे लौकिके. पण त्यांनी लौकिकातला अज्ञान मात्र घेत नाहीत. काय घेतात? लोकांशी संपर्क ठेवणं एवढं घेतात, लोकांशी मार्गदर्शन करतात, गप्पा गोष्टी करतात, पण त्यांच्यातली आसक्ती आपल्यात येऊ देत नाहीत. संसाराची आसक्ती, विषयाची आसक्ती, देहाची आसक्ती आपल्यामध्ये ते घेत नाहीत. हे विचारपूर्वक करत असतात. म्हणून त्यांनी लौकिक राखलेला असतो, म्हणून त्यांना बघणं, त्यांना तपासणं फार अवघड असतं बरं काय. हे जे आहेत ना असे पुरुष जे संसारामध्ये पुढं उभे आलेले आहेत, त्यांना ओळखणं फार अवघड असतं. म्हणून माऊलीच बोलतात ते कसे आहेत, ते सत्पुरुष असतात. ते कशा आहेत काका?
हे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण ते भांब लौकिक बागो. लौकिक शब्द त्यासाठी वापरलाय बघा. लौकिकीच्या दृष्टीनं ते माणूस असतात, परंतु माऊली काय बोलते, हे चालते ज्ञानाचे बिंब. शब्द काय बघा, जबरदस्त वजनदार शब्द माऊली वापरतात. चालणारे आहेत पण ते ज्ञानाचं बिंब आहेत. हे त्यांचे अवयव हे सुखाचे कोंब. त्यांच्यातून प्रत्येक शब्दातून निघणारा प्रत्येक शब्द जो असतो त्यांच्या मुखातून हा आनंदाची उधळण करणारा असतो. जगाला जसं एखादा उन्हाळ्यामध्ये पावसाची बरसात व्हावी आणि सगळी भूमी शांत व्हावी, तसं जगातल्या अशा पेटलेली अंतःकरणं जी आहेत त्या अंतःकरणाला शांत करण्याचं काम अशा संतांची वचनं करत असतात. म्हणून ते तयांचे अवयव ते सुखाचे कोंब. आणि एरवी तसा विचार केला व्यवहाराच्या दृष्टीनं, माणूस पण जे त्यांचं जे आहे ते भाम लौकिक वाहू म्हणतात. ते लौकिकासाठी त्यांचं माणूस पण आहे. दिसायला दिसतात देही, पण ते देही ना माझ्या ठाई, पाऊल माऊली बोलतात. दिसतात देहामध्ये पण देहामध्ये नसतात. एवढं सगळा विचार हा जीवनमुक्त पुरुषांचा सांगतात. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की संतांच्या लक्षणामधला हे एक 98 नंबरच्या उवीमध्ये लक्षण माऊली बोलतात. 99 नंबरची उवी आहे बघा. आता वर्णन करताना थोडंसं वेगळ्या अर्थानं सांगितलंय बघा. जैसा जना माझी खेचर, असतोची जना नव्हे गोचर, तैसा शरीरी परिसंसार नोळखे तया. ते काय बोलतात बघा. जैसा जना माझी खेचर, खेचर शब्दाचा अर्थ आहे पिशाच, भूत. हे जनामध्ये असतं. आता पूर्वीची वर्णनं आहेत. आता आपल्याला अजून काय दिसलं नाही भूत म्हणून आपण नाही म्हणून, कदाचित नाही म्हणून, पण ज्यांना अजूनही अनुभवाला येतात ती वेगवेगळी असतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे ती जमलेली आहेत त्यांना अगोदर खायला घाला असं म्हणायचे. जेव्हा ते कार्यक्रम पौर्णिमेचे असायचे ना, म्हणजे कुणाला म्हटलं तर ते म्हणायचे आहेत ते मला दिसतात, ते म्हणजे ते अतृप्त आहेत आत्मे, त्यांना अगोदर खायला घाला म्हणायचे. याचा अर्थ त्या संतांना त्याची जाणीव असायची. हे म्हणतात जना माझी खेचर, ज्याप्रमाणे लोकात पिशाच असून सुद्धा लोकांना दिसत नाही, असतोची असून सुद्धा जना नव्हे गोचर. गोचर म्हणजे त्यांना गोचर होत नाहीत, म्हणजे त्यांना जाणीव त्याची होत नाही. गोचर होणं म्हणजे कळणं. असतोची जना नव्हे गोचर, तैसा अगोदर दृष्टांत दिला पिशाचाचा. आता त्याच्यावर सिद्धांत बघा. तैसा शरीरी परी संसार नोळखे तया. तो शरीरामध्ये असतो, संसार शब्द असला तरी इथं वर्णन केलंय तो देहदारी असतो, पण संसार त्याला ओळखत नाही. कसा ओळखेल सांगा बघू. त्याची अंतर्निष्ठा ज्याला कळले. आता तिथंपर्यंत पोचायसाठी तेवढी पात्रता तरी आपल्याकडे यायला पाहिजे ना. म्हणून संतांना ओळखायला संतांची थोडी तरी लक्षणं आपल्याकडे असायला पाहिजेत ना. अमानित्व, मदंबित्व, अहिंसा वर्णन भरपूर आहेत. एवढी सगळी 26 लक्षणं नाही आली, पण त्यातली 4 तरी आहेत काय. अमानित्व तरी अदंबित्व तरी आहे का. असेल तर जा जवळ त्यांच्या, मग तुम्हाला ओळखतील ते, तुला ओळखतील ते. नाही तुला ओळखणारच नाहीत. कशी ओळखता येतील सांगा. साधे आम्ही देहधारी, आमचं दुखणं पाकणं सगळं रड गाणं घेऊन त्यांच्याकडे गेलो तर तेही दुखण्या पाकण्यात आहेत असंच आम्हाला दिसायला लागेल. बाकी दृष्टीच आमची तसली आहे ना. आम्ही बघतो देहाच्या दृष्टीनं आणि देहाच्या दृष्टीनं आमच्याकडे आम्ही पाहतो, तसंच आपण त्यांच्याकडेही देहाच्या दृष्टीनं पाहतो. असं वर्णन करतात की असे ते पुण्यात्मे जे असतात ना, त्यांची पापणी पाहण्याच्या डोळ्याची पापणी म्हणे लवत नाही. एकसारखं त्यांचे डोळे उघडे असतात झोप सोडून इतर वेळी. आणि आपण काय करतो असतो, अधूनमधून डोळे मिटत असतो, पापण्या मिटवत असतो, आणि त्यांची पापणी म्हणे नेहमी उघडी असते. हा वर्णन केले हा त्यांचं. आता बघा, जर त्यांची पापणी मिटते की नाही बघायला माझे डोळे तरी 7 उघडे पाहिजेत ना. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणजे मी त्याला ऐकीचा पाहिजे ना त्यांना तपासायला. बरेच जण तपासायला जातात, त्यांना केवढं येते बघूया. बरेच जण आहेत असे काही लोक असतात की गुरूंचीच तपासणी घेतात. त्यांना काहीतरी आडवे तिडवे असे प्रश्न, मला जरा त्या याच्यामध्ये असं झालं, होय काय, जरा बघायला पाहिजे असं म्हटलं, आपणच त्याचं उत्तर देतात. मग तुम्हाला उत्तर माहीत होतं तर त्यांना कशाला विचारलं नाही. विचारायचं म्हणून म्हणजे मला केवढं कळलं हे कळायला नको काय त्यांना. यासाठी सुद्धा तपासणी म्हणून करत असतात. ह्या लोकांना ते समजलेले नाहीत बरं काय. म्हणून गुरु समजायला, संत समजायला फार मोठी पुण्याई आपल्याजवळ असावी लागते. त्यात एवढी दृष्टी कमवावी लागते साधनेनं, त्याशिवाय ते कळत नाहीत आपल्याला. नाहीतर असे फिरतात, कपड्यात कुठले आहेत काय माहीत नसतं ना आपल्याला. कुठं काय असते माहीत.
पंढरपूरच्या वाऱ्या किंवा मोठमोठ्या वाऱ्यांना जावं म्हणतात, का माहिती आहे काय? तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असे महात्मे येऊन जातात आणि त्या महात्म्यांच्या पायांची धूळ लागलेली असते त्या भूमीला, किंवा जाता जाता त्यांचं दर्शन होऊ शकतं, म्हणून त्यावेळी तिथं जावं असा एक पूर्वपार परंपरा आपल्या यात्रेच्या संदर्भात सांगितली जाते. म्हणून आपण यात्रेला जायचं असते असं मानतात, म्हणजे त्यांना पाहायला मिळावं म्हणून. कारण त्यांना ओळखता येत नाही, आपल्याला ओळखणं फार अवघड आहे. स्थितप्रज्ञांची लक्षणं दिलेली आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा शहाण्या माणसांची लक्षणं दिलेली आहेत. शहाणा कुणाला म्हणावं, ज्ञानी कुणाला म्हणावं. पुढे 14व्या अध्यायामध्ये गुणातीतांची लक्षणं दिलेली आहेत. सगळी एकत्र करावीत आणि बघावीत कुणाला लागू पडतात ती, आणि त्यांच्याजवळ राहावं. देव तेथेची जाणावा, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असं वाटते ना, तर दयेंचा असा सागर असतात ते, करुणेचा असा कल्लोळ असतात ते. त्यामुळे त्यांच्याजवळ जायला तेवढी ताकद पण आपली लागते. नाहीतर आपण म्हणतो की काय की त्या रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना गेल्याबरोबर तात्काळ ज्ञान दिलं, तसं तुम्ही मला गुरु द्या. आता गुरु म्हणतात रामकृष्ण परमहंस आहे, पण तू तरी विवेकानंद बनून ये ना, म्हणजे तुला तसं ज्ञान देतो. विवेकानंदांची पात्रता तेवढी होती म्हणून त्या पद्धतीनं त्यांना ज्ञान दिलं. आमची पात्रता त्या पद्धतीनं आहे म्हणून हळूहळू आपल्याला ज्ञान होत जाईल. हा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. जैसा जना माझी खेचर, भूत जसं ओळखता येत नाही, म्हणजे सगळ्या गर्दीमध्ये भूत असलं तरी ओळखता येत नाही, अस्तुची जना नव्हे गोचर, तैसा शरीरी परी संसार न ओळखे तया ते. परंतु संसार त्यांना ओळखत नाही. कारण संसार ही दृष्टी एक वेगळी असते आणि पारमार्थिक एक दृष्टी कमवायची असते. बरं काय, संसारी दृष्टी आपोआप येते, जन्म झाल्याबरोबरच येते. ते काय शिकवायला लागत नाही कुणाला. जन्मलेलं बाळ आईचं दूध प्यायला चालू करतं. एखादं वासरू जन्मलं, पाण्यात जरी सोडलं तरी पोहायला लागतं. कुणी शिकवलेलं नसतं आणि काय नसतं. मागच्या जन्माचं सगळं आहे, आहार निद्रा मैथुनभय हे मागचंच घेऊन येतोय तो. त्यात कुठला शहाणपणा आहे? शहाणपणा खरा कोणता आहे? नुसता अनुग्रह घेण्यामध्ये नाही, तर ते शिष्यत्व सिद्ध करण्यामध्ये आहे. ही मोठी गोष्ट आहे. मी अनुग्रहित आहे, मी अनुग्रहित आहे, अमक्या गुरूंचा अनुग्रहित आहे नुसतं म्हणून चालणार नाही. माझं शिष्यत्व मला सिद्ध करावं लागेल. त्यांनी त्यांचं गुरुत्व अनुग्रहित करून सिद्ध केलेलं आहे. आता मला इथून पुढं माझं काम आहे की मला ते करणं. म्हणून एखादी गोष्ट प्रारब्धानं मिळते, पण दुसरी गोष्ट कमवायची असते. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात ना. तसं इथं आहे, ती ब्रह्मदृष्टी आहे. संतांना ओळखण्याची दृष्टी कमवावी लागते. संसाराची दृष्टी सर्वांच्याकडे असते, सगळ्यांना मिळते ती. पण हा ओळखणं जे आहे त्या संसारात राहून सुद्धा संसारात वावरणाऱ्या अशा पुण्यपुरुषांना ओळखणं फार कठीण असतं. म्हणून माऊली म्हणतात, हे सर्वसामान्य आत्मज्ञानी पुरुषांना सहजासहजी ओळखत नाहीत. त्यासाठी शास्त्राने ओळख करून दिलेली आहे आणि त्यांनीच लिहून ठेवले म्हणून बरं आहे. ते कसे आहेत हे त्यांनीच लिहून ठेवलंय. ह्या ओव्या ज्या वापरलेत ना माऊलींनी, त्या आपल्या अनुभवातून वापरलेल्या आहेत. गीतेचं शास्त्र जे आहे ना ते अनुभवातून आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अनुभवाला, उपनिषदातली जर सगळ्या श्रुती अनुभवातून उतरलेल्या आहेत आणि म्हणून ते कसे आहेत ते त्यांनीच सांगितलंय म्हणून बरं. त्याशिवाय ते आपल्याला कळलं नसतं. नाहीतर आम्ही वेगवेगळे अर्थ लावले असते. आताही म्हणतात ना, असंच काहीतरी दाढी वाढवून फिरतात म्हणजे ते गुरु आहेत वाढते, मोठे महात्मे आहेत, काय पण लोक म्हणत असतात. पण याचा अर्थ ते दाढी वाढवली ही काय खून झाली काय? त्याला गीताच वाचायला पाहिजे. यम आणि तोपासून सुरुवात केली. किंवा स्थितप्रज्ञ प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनुगताम आत्मनेम आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्त दोषते वितराग भय क्रोधा, हे सगळे शब्द त्यात वापरता आलेत ना. दिसतोय का तसा? नाही ना. मग नाही तो त्याची दाढीनी, त्याचं कपडे आणि त्याची कपणी काय असेल ती बाजूला करा. मुळात आहे ते वास्तव बघितलं पाहिजे आणि ते वास्तव ह्या ज्ञानाच्या लक्षणातून कळतं, अन्यथा कळणार नाही तो. म्हणून ओळखायसाठी आपल्याकडे तेवढी पात्रता असायला पाहिजे. भक्त हा भक्तालाच ओळखतो, अन्याला ओळखता येणार नाही. तंबाखू खाणारा माणूस तंबाखू खाणारा ओळखतोय, दारू पिणाऱ्याला दारू पिणाऱ्याला ओळखतोय. भक्त असा सद्गुरूंना संतांना ओळखू शकतो. खऱ्या भक्ताची ओळख खऱ्या भक्तालाच होते, अन्यांना होणार नाही. म्हणून तुकोबांचा अभंगच आहे बघा, भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती आणि काशी. इतरांना दुर्लभ आहे ते. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. कोणाला जाणता येतंय? भक्तच जाणतात. इतरांशी मात्र दुर्लभ या गती आणि काशी. इतरांशी मात्र ती गोष्ट दुर्लभ आहे. म्हणून आपलं ध्येय तादात्म्य असतं आणि त्यामुळे सगळेच आपल्याला संत देहधारी दिसतात.
आपलं देह तादात्म्य असतं. म्हणून आपण जेव्हा देहातून सुटू आणि देहापासून मी माझं आत्मस्वरूप भिन्न आहे हे कळायला लागेल, त्याचवेळी मला कोणतरी असे संत ओळखता येतील. ते जगातच वावरत असतात, जगासारखं बोलत असतात, त्यामुळं ओळखता येत नाही. जर वेगळे वागले असते ना, म्हणून काही दांभिक लोक सुद्धा आहेत बघा, जगापेक्षा वेगळं वागतात. उलटं टांगून घे, कुठं अग्नीची धुनी घेत बस, कुठं काहीतरी पाण्यातच बुडून बस, असे जे काही काही करायचेच ना ते बऱ्याच वेळा बघायला मिळतं आपल्याला. किंवा पडून असतात, गांजा पितात आणि पडतात आणि म्हणतात समाधी लागली. कसली समाधी म्हणायची? ती समाधी बाधित समाधीच असली पाहिजे. संसारात राहूनच संसाराच्या पासून अलग राहणं ही मोठी समाधी आहे. पण ती समाधी मी माझी ऐशी आठवणं, विसरले जयाचे अंत करणं, पारता तो संन्याशी जाणं निरंतर. तो संन्याशी आहे ज्यानं मी माझं टाकलं. तो ह्या कपडे घातले नाही मनाशी मुंडले, दाढी मिशांनी काय केले? तुकाराम महाराज म्हणतात, अरे मनाचं मुंडन कर, दाढी मिशा तुला काय करतात? काय केस वाढवले काय? कपनी घातलीस काय? नाहीतर साध्या पॅन्ट शर्टमध्ये फिरलास काय? काय फरक पडणार आहे ना जगण्यामध्ये? तुझं जगणं हे अंतरयात्रा आहे. हे जर्नी विदिन असा शब्द वापरलाय त्याला. जर्नी विदिन म्हणजे अंतरयात्रा आहे, ती आतला प्रवास आहे. बाहेरची नाटकं काय उपयोगाची? त्याला दांभिकपणा म्हणतात. मी असा आहे, मी तसा आहे सांगावं लागतं ना, किंवा माणसं नेमावी लागतात, किंवा असं आहे कोणतरी सांगायला लागतंय तरच तो कळतो. ह्याला काय अर्थ आहे काय? ज्यावेळी सांगावं लागते ना त्यावेळी तिथं तर नसतं, ते असतं, ते दिसतंच. त्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. भूमीची लवलव सांगे कोंबांची लवलव म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कोंबांची लवलव. तैसा तो पुण्यपुरुष कुलीन कसं त्याची सुकुलीन आहे हे दाखवलेलं आहे. माऊलींची 13व्या अध्यायामध्ये उभ्या आहे. जिथं दलदल दिसते तिथं हे येतं, हिरवळ आलेली असते. हिरवळीवरून कळतं खाली पाणी आहे. तसं त्या चिन्हावरून कळतं की हात दांभिक आहे काय खरा आहे. लगेच ती चिन्हच दिसत असतात आणि त्या चिन्हावरून म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपणच तसं व्हायला पाहिजे तरच आपल्याला संत कळेल. म्हणजे संत व्हायला, संत कळायला संतांची लक्षणंच रुजायला पाहिजेत आपल्यामध्ये. सगळी नसली रुजली तरी काहीतरी रुजली पाहिजे. साधापणा तरी आपल्याकडे असायला पाहिजे, सात्विक वृत्ती तरी असायला पाहिजे, तरच आपल्याला सज्जन पुरुष कळेल. अन्यथा कळणार नाही. आपण सरसकट सगळ्यांना जसं मी आहे तसं जग सगळ्यांना वाटत जातं. आणि म्हणून म्हणतात तुका म्हणे अंगे व्हावे आपण, आपण स्वतः अगोदर व्हावं तरीच महिमान येईल कळो. तरच महिमान त्याचं कळायला येईल. तरच संसारामध्ये वावरणारे हे शरीरधारी असून सुद्धा जीवनमुक्त पुरुष जे आहेत, म्हणजे देहातीत झालेले आणि देहात राहणारे, फार थोडी कॉन्ट्रास्ट आहेत ना सगळे शब्दांचे. हे विरोधाभास दाखवणारे शब्द आहेत. देहात राहून काय, देहातीत होऊन देहधारी असणारे. किती गंमतशीर आहे. या घरात राहतो म्हणजे परमपूज्य काकांचं चिंतन, या घरात मी राहतो असं वाटलं पाहिजे ना. म्हणजे घरात राहतो तर घर सोडायला लागतंय, हाही मुद्दा त्यात आहे. तर तसा मुद्दा इथं वापरलेला आहे. नंतर 100वी ओवी 5व्या अध्यायातली त्यामध्ये एक दृष्टांत कसा दिलाय बघा. हे असो ते आता वरचं जाऊ दे म्हणतात माऊली. हे असो पवनाची नी मेळे, जैसे जळीची जळ लोळे. पवनाची नी मेळे, पवन म्हणजे वारा. वाऱ्याबरोबर जशा समुद्राला किंवा खोल मोठा जो तलाव असतो त्या तलावाच्या भोवती असतं ते लाटा जे असतात तरंग, जैसे जळीची जळ लोळे ते अनेक म्हणती वेगळे कल्लोळ. हे जर बाहेरून बघायला लागले, जसे वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपाने पाण्यावर लोळत असते, पाणीच पाण्यावर लोळत असतं, पण रूपांतर कुठलं घेतं? लाटेचं घेतं. परंतु सामान्य लोक पाण्यापेक्षा लाटा वेगळ्या आहेत असं म्हणतात. विवर्त जो निघालाय ना, तो विवर्त त्यामुळं निघालाय शब्द लक्षात घ्या. ज्याला आपण मध्य म्हणतो ना, अध्यस्त आहे. अध्यस्त आहे तर अधिष्ठान असणारच आहे. जर लाटा खेळतात तर लाटेवरचं पाणी असल्याशिवाय खेळणारच नाही. जर साप दिसतो तर दोरी 100% तिथं आहे. मृगजळ आहे असं वाटायला लागले ना तर ह्या वेळ ते त्याच वेळेची आहे. तर मृगजळ का दिसतं त्याच्या पाठीमागून जाणे, त्या अधिष्ठानाचा शोध घेणं हा मुद्दाच मुख्य आहे त्यातला. इथं पाणी पाण्यावरच खेळते, लोळे शब्द वापरलाय. पाण्याची नी पवनाची नी मेळे, जैशी जळीची जळ लोळे. जळच जळावरती लोळत असतं, पाणी पाण्याशीच खेळत असतं. पण किमया कुणाची? ही वाऱ्याची.
ही वाऱ्याची खेळणी. तिथे काय समुद्राच्या खाणी आहेत काय, त्या लाटांच्या कल्लोळांच्या खाणी? ही अवांतर करणी वारियांची नव्हे. 9वा अध्याय बोलतात बघा, ही अवांतर करणी वारियाची नव्हे. म्हणजे वाऱ्यानंच लाटा खेळतात. ही सगळं प्रकृतीच्या घडामोडी ज्या आहेत ना, या प्रकृतीच्या आणि ईश्वरी सत्तेच्या या अधिष्ठानावरती प्रकृती खेळत असते. आणि लांबून म्हणतो मी माझं असं आहे, माझं तसं आहे, मी असं आहे, ईश्वर तसा आहे, असं लांबून चाललेलं असतं. पण पाणी खेळतं पाण्याच्या लाटेबरोबर. आणि बाहेरच्या बघणाऱ्यांना वाटतं लाट वेगळे आहे, म्हणून पाणी आणि लाटा एकच आहेत हे समजायला पाहिजे. म्हणून जीव आणि ब्रह्म एकच आहेत, बिंब आणि प्रतिबिंब एकच आहेत हे समजायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला समजायला लागेल त्यावेळी हा दृष्टांत कळायला लागेल. म्हणून उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग. तुकाराम महाराज बोलतात कसे बघा, सगळी भाषांतरे उपनिषदांची आहेत बरं काही. त्याला काय म्हणतात, उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग. पाण्यावरचा तरंग, हा तरंग म्हणजे पाण्याचंच अंग असतं. त्या पाण्यापेक्षा वेगळं असतं काय? बाहेर जमिनीवर लाटा तयार होतात काय बघा? नाही होणार. हे अध्यस्त असलेलं जग दिसतं ना मला, ते दिसतं तर त्याच्या आरती दिसवणारा कोणतरी आहे, त्याला धरून ठेवणारं कोणतरी आहे, म्हणून हे स्थिर आहे. नाहीतर ते राहिलं नसतं तसं स्थिर. हा मुद्दा त्यातला आपण लक्षात घेण्यासारखा आहे. जग दिसतं ना विवर्ताच्या रूपामध्ये, तर दिसतं ना ते अध्यस्त दिसतं, तर अधिष्ठान असणारच आहे. अधिष्ठान नसेल कसं सांगा, मग राहील कसं त्याच्यावरती? ते राहणार नाही. एखादा पंखा फिरतो म्हणजे ते सिलिंग आहे ना, त्या सिलिंगशी ते जोडलेलं असतं. सिलिंग गप्प बसलेला असतो म्हणून पंखा फिरत असतो. म्हणजे फिरणारा पंखा मला दिसतो आणि पंखा फिरतो आपण म्हणतो, आणि फिरणाऱ्या पंख्याशी मी एकरूप होतो. पण पंख्याला पकडणाऱ्या त्या छताशी मी एकरूप होत नाही. तो छेद कुठं आहे आपल्याला लक्षात येत नाही ना. त्यामुळं विनोबा भावे म्हणतात, जेव्हा ध्वजारोहण केलं जातं ना, तिरंगी ध्वज आपला फडकवला जातो देशाचा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला, त्यावेळी सगळे वरती एक साथ जय हिंद म्हणून त्या ध्वजा फडकडणाऱ्या ध्वजाला नमस्कार करत असतात. आणि ध्वज कसा फडकडतोय बघा. यावर्षी नवा आणलाय वाटतंय, इस्त्री केली की नाही असं त्याच्याकडे बघत असतात सगळे. आणि बघत असताना तो सॅल्यूट करत असतात. पण विनोबा भावे म्हणतात, त्या ध्वजाला पकडून ठेवणाऱ्या काठीकडे कुणाचंच लक्ष नसतं. ती काठीनं जर पकडून ठेवलं नसतं तर ध्वज फडकवला नसता. जगामधली एवढी मौज आणि मजा आणि आनंद जो आहे ना, या आनंदाचा स्रोत ते आत्मस्वरूप आहे. तिकडे आत्मस्वरूपाकडे कोण जातच नाही. आणि त्यामुळे वरच्या मजेतच लोळायला लागलेले आहेत. लाटेला वाटतं मी स्वतंत्र आहे पाण्यापेक्षा, हे माझं कर्तृत्व आहे असं लाटेला वाटायला लागलं. मी मुलांना वाढवतो, मोठे करतो, म्हणून माझी मुलं मोठी झाली, हे लाट बोलते बरं काय, पाण्याचा विचार न करता. अरे पाणीच नसतं ना तर तू कुठल्या मुलांना वाढवलं असतं रेस? हा विचार कधीतरी डोक्यात आला पाहिजे ना. चिंतनाला बसल्यावर येतो, चिंतन नाही केलं तर येत नाही. नुसतं चिंतन फार महत्वाचं आहे, त्यात विचारच केला पाहिजे. समर्थ म्हणतात, विचारता निरसले प्रपंची सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. हे विचारता निरसन होतंय, अन्यथा होणार नाही. पण चिंतन करताना काय करावं? जर मी स्थिर आहे तर खुर्ची आहे म्हणून मी बसलो, खुर्ची नसती तर माझी बैठक स्थिर राहिली नसती, हे कळलं पाहिजे. परमपूज्य काकाने एकदा दृष्टांत दिले होते बघा, मी खुर्चीवर आहे, खुर्ची जमिनीवर आहे, जमीन अंतराळात आहे, पृथ्वीवर आहे, पृथ्वी अंतराळात आहे, आणि अंतराळाला पकडणारा कोणतरी आकाश आहे, म्हणून हे सगळं चाललंय. आणि आकाश आहे आणि आकाशाला पकडणारा आत्मा आहे. आत्म्यातून आकाशाची निर्मिती, तैत्तिरीय उपनिषदाचं वर्णन केले त्याची कशी जगाची उत्पत्ती झाली म्हणून. तर तसा वर्णन जर आपण विचारात काय घ्यायला लागलो तर आपण कसपटा समान असतो. त्यामुळे लाटेनं फार मोठा उत्साह दाखवणे आहे, आनंदात डोलावं, खेळावं पाण्यावरती. पण मी पाण्यातूनच माझी निर्मिती आहे, आणि माझं जे जाणं आहे उसळल्यानंतर जाणार कुठं? पाण्यावरच जाणार आहे असं वाटलं पाहिजे. ज्या दिवशी तुझं उसळणं बंद करशील त्यावेळी तू पाण्याशी एकरूप होशील, अन्यथा होणार नाहीस. तुझं जे धावणं क्रोधादी राग द्वेषादी सगळे विकार जेव्हा शमून जातील, त्याचा उपशम होईल, त्याच वेळी तुला तू ते तत्व तूच आहेस हे तुला कळायला लागेल. जसं लाटेला कळेल ना, लाटेनं उसळायचं बंद कर ना आणि खाली ये ना, आणि बघ तू ज्याच्या सत्तेवर नाचतेस ना ते खाली आहे. आणि तुला जर हे उसळणं त्रासदायक वाटते काय? होय हो, केला 35-40 वर्षे संसार केला, नुसती दगदग, नुसती दगदग. का वाटली? तर मी पाण्यापासून स्वतःला वेगळं समजलं म्हणून. आता मी जर म्हटलं ही दगदग शांत करायची आहे काय, तर उसळणं आणि संसाराशी जोडून घेणं बंद कर.
संसाराशी जे कनेक्शन तुझं आहे टाक तोडून, आणि ज्याच्याशी मूळचं कनेक्शन आहे त्याच्याशी घे जुळून. कुठं मूळची अटॅचमेंट आहे तिथं जोडून घेतलंस तर तू शांत आहेस याचा तुला अनुभव येईल. तू तेच आहेस. तू लाट म्हणत होतीस आतापर्यंत, पण तू पाणीच आहेस हे तुला कळायला लागेल. तू जीव नाहीस, तू ब्रह्मच आहेस हे तुला कळायला लागेल. ज्यावेळी सद्गुरू सांगतात ना तत्वमसी, तर त्याचा अर्थ दशमन तू. दशम म्हणजे 10वा तूच आहेस. विचारसागरामध्ये एक दृष्टांत दिला आहे बघा, तो 10वा गेला मेला मेला म्हणून रडतात, कारण आपल्याला मोजतच नव्हता ना. म्हणून जेव्हा मोजला तेव्हा कळला. सद्गुरूंनी दाखवून दिलं की 10वा तू आहेस. तसं इथं नाम काय म्हणलेलं आहे, उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग, ते त्यातलंच असतं. कबीर महाराज काय म्हणतात बघा, लहर ढूंढे लहर को, कपडा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनों ऊत के ऊत. कोण कुणाला शोधते बघा, लहर ढूंढे लहर को, लाटेला म्हणजे पाण्याला शोधते आपण म्हणूया. लहर को शब्द वापरलाय पण पाण्याला. कपडा ढूंढे सूत, कपडा कुणाला शोधायला लागलाय, सुताला शोधायला लागलाय. पाण्याला लाट शोधायला लागली पाण्याला. जीव ढूंढे ब्रह्म को, जीव शोधायला लागलाय ब्रह्म कुठं आहे. आणि तीनो ऊत के ऊत, त्यांचा तिघांचाही प्रयत्न व्यर्थ जातो. का व्यर्थ जातो, शोध हा प्रयत्नामध्ये आडवा येतो. शोध नसतो त्यामध्ये, कारण ते प्राप्तव्य आहे, प्राप्त झालेली गोष्ट आहे. ती काय परत येत नाही किंवा कुठून आणायची नाही आहे ज्ञान, किंवा मी सदशील आनंद रूप आहे हे बाहेरून आणायचं नाही. मी आहे याची जाणीव करून घ्यायची आहे. म्हणून ऊत के ऊत शब्द वापरला. व्यर्थ का जाती, ही सगळी जी त्याला मूळ गोष्टीला समजावून न घेता केलेली साधना सगळी व्यर्थ जाते. त्याचं कारण असं आहे, पाण्यानं लाटेनं पाण्याशी एकरूप होण्यामुळेच तिला त्याचं अस्तित्व समजणार आहे, त्याचा अनुभव येणार आहे. कपड्यानं त्या सुताशीच एकरूप व्हावं, कारण तू त्यातूनच निर्माण झालास. त्यामुळे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे त्याला समजणं आहे. का त्याला शोधायला जातोस. मी बाहेर पडलोय म्हणा घरातनं, कशासाठी, ईश्वराच्या शोधामध्ये बाहेर पडलोय. काय मूर्खपणा म्हणायचा हा. काही काही वाक्य आपल्याला कुठेतरी ऐकायला बघायला मिळतात बघा, सिनेमामध्ये, नाटकामध्ये, कादंबरीमध्ये. काय म्हणे, ईश्वराच्या शोधामध्ये बाहेर पडलेला आहे. आता कुठला ईश्वराचा शोध, हाच ईश्वर आहे, ह्याला कसा सापडेल सांगा बघू. सापडणारच नाही ना. नुसता शोधतो आणि पळतो, धावतो आणि म्हणतो ईश्वर कुठं आहे. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी काम विषयावरी. तुझा विषयाशी असणारा जो संबंध आहे तोडून टाक, आणि तुझी भ्रांती घालवलीस की तुझ्याच हृदयामध्ये तो वास करतो. हे तुला लक्ष. ईश्वर सर्वभूताना हृदयश तिष्ठते, अर्जुन म्हटलेला आहे. ब्राह्मयान सर्वभूतानी यंत्रारुणानी मायेया. तोच तुझं चालवतो सगळं. तुला बाहुलीसारखा नाचवतो तोच. या यंत्रावरती तो यंत्री आहे, तो ड्रायव्हर आहे, मी कार आहे. मी स्वतः चालू शकणार नाही, तो ड्रायव्हिंग करतो म्हणून चालतं सगळं. तो यंत्री आहे आणि मी यंत्र आहे. मी स्वतःलाच यंत्री म्हणत बसलो म्हणून मला संसाराचा त्रास होतो. मीच माझा संसार चालवतो, माझ्या मुलांना मोठे करतो, मीच पद करतो, माझ्यामुळं संस्था चालल्या, माझ्यामुळं एवढा मोठा समुदाय निर्माण झाला, माझ्यामुळे लोक ज्ञानेश्वरी शिकायला लागलेत. अरे काय बोलतोस खुळसाडासारखा, बेवकूफ आहे म्हणतात त्याला संत. मूर्ख आहेस तू. माझ्यामुळं होतोय त्यावेळी म्हणतो. हे मदचिस्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणितले तो सुटला गा. 4व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. ज्यानं म्हटलं झालं असेल काहीतरी, माझ्याकडून झालं म्हणावं, मी नाही केले. मदचिस्तव झाले हा शब्द महत्वाचा. मी नाही केले हा त्यातला अंडरलाईन करण्याचा शब्द आहे. हे ज्यानं जाणलं तो सुटला गा. सुटण्याची भाषा आहे, संत बोलतात आपल्याला. म्हणून पाण्यानं लाटेनं पाण्याशी एकरूप व्हावं आणि कपड्यानं सुताशी एकरूप व्हावं. म्हणजे लाट पाण्याला शोधते आणि सूत जे आहे कपडा सुताला शोधतो. त्यांचा शोध हा व्यर्थ आहे, कारण पाणी हेच लाटेचं स्वरूप आहे. अलंकार हेच सोने असतात. त्याच्यापेक्षा वेगळं काय अलंकार कशा असतील सांगा. त्या धातूपासून वेगळं त्याला कसं करता येईल अलंकाराला. म्हणून अलंकाराकडे बघणं सोडून द्यायचं आहे फक्त, आणि सोन्याकडे लक्ष द्यायचं आहे. एवढंच या उदाहरणावरून एक सुंदर असा दृष्टांत दिलाय माऊलीने. काय म्हणतात, हे असो पवनाची नि मेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते अनेक म्हणती वेगळे कल्लोळ. हे कल्लोळ म्हणजे लाटा, हे वेगळ्या लाटा आहेत असं बाहेरून बघणारे बघतात. बाहेरून म्हणू देत, पण त्या लाटेला तरी वाटलं पाहिजे की मी समुद्र रूप म्हणजे पाणी रूप आहे. तैसे आता दृष्टांत बघा झाला. आता सिद्धांत. जेव्हा तैसे म्हणतात ना त्यावेळी सिद्धांताला चालू करतात. जैसे म्हणतात ना त्यावेळी दृष्टांत देतात माऊली. माऊलींच्या काही कौशल्य खुब्या लक्षात ठेवाव्या लागतात ज्ञानेश्वरी वाचताना. पहिल्यांदा जैसे म्हणले,
आता म्हणतात काय बघा, तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्य आल्या जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणे त्यांच्या देहाचे नाम आणि रूप ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळे वाटतात. एरवी तो ज्ञानी ब्रह्मच असतो. हे अबाधित सत्य आहे. एवढेच काय, पण बाद समानाधिकारण्याने त्यांनी नामरूप देखील ब्रह्मरूप असतात. आणि ज्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याला प्राप्त झालेले असते, म्हणजे ब्रह्मरूप झालेले असतात, त्यांच्यासाठी नामरूप असतील कुणीतरी दिलेली. संसारात राहायचं म्हणजे रूप असणार, नाम असणार आहे. ही सगळी प्रकृतीची जी रूपं आहेत ना, मायेचीच आहेत. एक नामरूप सुद्धा असतं हे, आणि हे नामरूप त्यातलं आहे ही 2 रूपं. म्हणजे ती म्हणतात, आद्यत्रय शब्द वापरला ना, काय अस्ति भाती प्रिय रूपम, मला वाटते पंचदशीमध्ये श्लोक आहे. अस्ति भाती प्रिय रूपम, हे 3 आहेत ना, हे कसले आहेत तर ते ब्रह्मस्वरूप आहेत. आणि नामरूपम 2 जे आहेत ना, ही मायारूप म्हटलेली आहेत. ही 2 म्हणजे जास्त कुणाचं आहे, परमपूज्य म्हणतातही बोलतात, त्या म्हणतात जास्त कुठला आहे तर 60% अस्ति भाती प्रिय आहे आणि 40%च फक्त नामरूप आहेत. मग दिसायला पाहिजे काय वास्तविक, दिसायला पाहिजे अस्ति भाती प्रिय, पण दिसत नाही, नामरूपच दिसतं. त्यामुळे नामरूपामुळे ज्ञानी वेगळे वाटतात. पण खरं बघायला गेलं तर बाद समानाधिकरण न्याय जो आहे त्यानं, म्हणजे जर बाधित केलं तर बाधित केल्यानंतर त्यांची एकरूपताच होते. काही वेळा मुख्य समानाधिकरण होत नाही. मुख्य समाधानीकरण म्हणजे काय, जे ज्याला जुळतं त्यांचं जुळणं बरोबरच अगोदरच असतं. जे जीव आणि ब्रह्म एकच आहेत त्यांचं जुळणं बरोबर आहे. दोन दोस्त असतात बघा, एकाच मनाचे असतात, त्यांचं जुळतंय. पण जे जुळत नाही त्यांच्याशी जुळवून घ्यायचं असेल तर काय करा, जीव आणि ब्रह्म ह्यांची लक्षणं जवळजवळ तंतोतंत सारखी आहेत, त्यामुळे जुळतात. पण संसार आणि ब्रह्म यांची लक्षणं बरोबर विरोध आहेत, त्यामुळे ती जुळतच नाहीत. जुळत नाहीत तर काय करायचं, तर संसाराचा नामरूपाचा बाद करायचा आणि अस्तिभाती प्रिय रूपाकडे पाहायचं, अस्तिभाती प्रियाकडे पाहायचं, सद चिद आनंद रूपाकडे पाहायचं, अधिष्ठानाकडे पाहायचं आणि उपाधीचा बाद करायचा. त्याला बाद समानाधिकरण न्याय असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. फार खोलात आपण जायचं नाही, पण वरच्यावरची समजून मात्र घ्यावं लागतं. एक मुख्य समानाधिकरण आहे, एक बाद समानाधिकरण आहे. मुख्य समाधानीकरण म्हणजे ज्यांचं मुळातच बरोबर मॅचिंग आहे त्याला मुख्य समाधानीकरण म्हणतात. पण ज्यांचं होत नाही आणि करावं लागतंय त्याला म्हणायचं बाद समानाधिकरण. म्हणजे बाद करायचा कशाचा, नामरूपाचा. मग शिल्लक काय राहणार, अस्तिभाती प्रिय. नामरूप गेली की झालं. मुळात मुलगा 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 असं न म्हणता ते एक माणूस आहे असं समजायचं. मुलगा म्हटला की ममत्व आलं आणि त्यामुळं मी त्यामध्ये अडकून बसलो. त्याला एक नाम दिलं ना की नामामध्ये माणूस अडकून बसतो, रूपामध्ये आहे. म्हणून बाद समाधानीकरणाने त्यांची नामरूप जर गेली तर तो ब्रह्मरूपच आहे माऊली बोलतात. कारण मन सर्व ठिकाणी साम्याला त्यांचं प्राप्त झालेलं असतं. निर्दोषण ब्रह्म शब्द वापरलेला आहे बघा ह्याच श्लोकामध्ये आहे. निर्दोषी मी समम ब्रह्म तस्माद ब्रह्माणि ती स्थिता, हे शब्दच वापरलेले आहेत. त्यासाठी इथं म्हणलेलं आहे की ब्रह्म निर्दोष आहे, सम आहे, म्हणून ते सुद्धा साम्याला पोचलेले असतात. त्यांचं अंतःकरण साम्य स्थितीला पोचलेलं असतं. ते राग द्वेष रहित झालेले असतात म्हणून सम असतात. तर समता नसेल आपल्यामध्ये अजून तर आपण समजायचं अजून मी संसाराच्या संघातून बाहेर पडलेलो नाही, मला अजून वेगवेगळी सगळी रूपं दिसतात. यावरून समजायचं मी अजून संसारामध्येच अडकलेला आहे असा त्याचा अर्थ माऊली बोलतात. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्म तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. 101 नंबरची उभी आपण बघितली आहे, 102 नंबरची उभी राहिलेली आहे, पण वेळ संपली, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.